जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही जुन्नरकर आणि अतुल बेनके युवा मंच जुन्नर तालुका आयोजित भव्य नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून जे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत ते भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार आणि उद्योजक आदरणीय विलासजी लांडे साहेब, ज्यांच्या निमित्तानं हा नोकरी महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि जुन्नर तालुक्याचे युवा नेते भावे आमदार आदरणीय अतुलजी बेनके साहेब, व्यासपीठावर उपस्थित जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते ज्येष्ठ नेते आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आदरणीय तुषारभाऊ थोरात, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष आदरणीय राजश्रीताई बोरकर, जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक आदरणीय बाळासाहेबजी खिलारी, जुन्नर तालुका युवक राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष सुरेशभाऊ वाजगे, ज्येष्ठ नेते जयप्रकाशजी डुमरे, विशाल जुन्नर पत संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आदरणीय अरुणजी पारखे साहेब, या कार्यक्रमाच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले युवक सहकारी ॲडव्होकेट ललितजी जोशी, निलेशजी रावते, अरविंदजी लंबे साहेब, शेखर नाना ढवळे, शिंगोटे पटेल, बाळासाहेबजी आमचे बाळासाहेब विदाटे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी ज्यांचं या ठिकाणी आगमन होतंय ते आदरणीय गुलाबशेठजी नेहरकर, तालुक्यातून आलेले सगळे युवक आणि युवती बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांच्यासाठी भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या तालुक्याची पार्श्वभूमी खरं तर आपल्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांना अवगत व्हावी, कारण सगळे तरुण सहकारी खरं तर आता शिक्षणाच्या निमित्तानं वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकतायत आणि मग आता जी नवी पिढी उद्याच्या काळामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये काही करू इच्छिते, मग ते स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याच्यासाठी त्यांना वेगवेगळी व्यासपीठांची खरं तर गरज असते. आम्ही घेतलेलं वेगवेगळ्या क्षेत्रातलं आमचं शिक्षण, पण हे शिक्षण घेतल्यानंतर आम्हाला नेमकं पुढं काय करायचं आहे किंवा शिक्षणाच्या नंतर आमच्या करिअरच्या साठी कुठे संधी उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठी खरं तर आम्हाला नेमकं गायडन्स होणं गरजेचं आहे. आपला जुन्नर तालुका शेतीच्या क्षेत्रामध्ये अत्यंत अग्रगण्य असणारा तालुका, परंतु शेतकऱ्यांची गेल्या 3-4 वर्षामध्ये झालेली आपल्या सगळ्यांची परवड आणि परिस्थिती आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. या तालुक्यामध्ये माजी आमदार आदरणीय वल्लभशेठजी बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली धरणांची निर्मिती असेल, कालव्यांची निर्मिती असेल, आज आपण सगळेजण जुन्नर तालुक्यामध्ये कॉलेजांची संख्या पाहतो, इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या पाहतो, ITI ची संख्या पाहतो. आदरणीय बेनके साहेबांच्या काळामध्ये शिक्षणाचं फार मोठं काम या तालुक्यामध्ये उभं राहिलं. पाण्याच्या निमित्तानं धरणांची उपलब्धता झाली आणि आमचा तालुका शेती क्षेत्रामध्ये सदन होण्याच्या दृष्टीने खूप मोलाची मदत त्या निमित्तानं झाली. पण गेल्या 3-4 वर्षामध्ये आमच्या असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची झालेली परवड आणि परिस्थिती आपण सगळ्यांना ज्ञात आहे. मग आमच्या कांद्याची भावाची परिस्थिती असेल, आमच्या शेतीमालाची परिस्थिती असेल आणि खरं तर निसर्गाचा कोप होत असताना दुष्काळाची परिस्थिती असेल आणि मग या तालुक्यामध्ये काम करत असताना बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढच्या पिढीमध्ये आदरणीय अतुल शेठ बेनके ते तरुणांचे आयकॉन म्हणून, तरुणांचे आयडॉल म्हणून
या तालुक्यामध्ये गेली 10-15 वर्ष सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत आहेत। आणि मग हे योगदान देत असताना खरं तर राजकीय परिभाषेमध्ये किंवा राजकीय व्यासपीठावर वेगवेगळी नेते मंडळी, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आमच्या तरुण मुलांना, मुलींना किंवा आमच्या युवतींना, युवकांना वेगवेगळे आमिष दाखवून, वेगवेगळे भूलभुलैया करून, फार मोठी स्वप्न दाखवून त्याच्यामध्ये काहीच न करण्याची भूमिका बऱ्याचशा मंडळींनी घेतली। अतुल शेठ बेनके काम करत असताना कोणत्याही सत्तेच्या पदावर नाहीत, परंतु या तालुक्यातल्या असणाऱ्या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे। आज आपल्या तालुक्यामध्ये दुष्काळाचं भीषण संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या या शिकलेल्या मुलांना आपल्या असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या MIDCच्या माध्यमातून खूप मोठ्या कंपन्या आणि उद्योग समूह त्या ठिकाणी आहेत आणि मग आमच्या या युवक युवतींच्यासाठी रोजगाराच्या निमित्तानं, त्यांच्या नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आदरणीय अतुल शेठ बेनके यांनी घेतली आणि आज आपण सगळेजण त्या नोकरी महोत्सवामध्ये सहभागी होत आहोत। नेता कसा असला पाहिजे? नेत्याला खरं तर तळागाळातल्या माणसाचं दुःख माझं दुःख हे वाटलं पाहिजे, तळागाळातल्या माणसाची समस्या माझी आहे ही समस्या वाटली पाहिजे, तुमच्या कुटुंबामध्ये असणारी अडचण माझी आहे ही वाटली पाहिजे आणि ही भूमिका घेऊन अतुल शेठ बेनके या तालुक्यामध्ये काम करतायत। आणि म्हणून आज उद्या या ठिकाणी विविध कंपन्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या क्वालिफिकेशनच्या नुसार त्या ठिकाणी आपली मुलाखत होईल, आपल्याला योग्य असणाऱ्या जॉबच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर भेटेल। ही सगळी वस्तुस्थिती आपल्याला उद्याच्या काळामध्ये सामोरं जात असताना आम्हाला रोजगार देण्याची भूमिका कुणी घेतली? आमच्या असणाऱ्या शिक्षणाच्या निमित्तानं आम्हाला योग्य संधी देण्याची भूमिका कुणी घेतली? आमच्या असणाऱ्या कुटुंबाच्या उभारणीमध्ये आम्हाला नोकरी लागल्याच्या नंतर सहभाग घेण्याची भूमिका कुणी घेतली? एक वेगळ्या प्रकारची गोष्ट आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वाची आहे आणि ती गोष्ट आज अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय। म्हणून आपण सगळेजण या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलात, आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना विशेषतः जे प्रमुख पाहुणे आदरणीय लांडे साहेब या ठिकाणी आले त्यांचे तालुक्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रास्ताविकवर माझं भाषण या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी।